नमस्कार, मी सुवर्ण जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. कोरोनाची लस आल्यानंतर सरकारने सगळ्यात आधी फ्रंटलाईन वर्कर्स आणि कोविड योद्ध्यांना सरसकट लस दिली गेली. पण राज्यातील 1 लाख एसटी कामगार अजूनही कोरोनाच्या लसीपासून वंचित आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेने आता लसीकरणासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय. राज्यात कोरोनाची साथ वाढल्याने अत्यावश्यक सेवा वगळता पुन्हा कठोर निर्बंध आलेले आहेत. याच अत्यावश्यक कर्मचाऱ्यांकरता लालपरीची सेवा देखील लॉकडाऊन काळात सुरू होती. पण कोविड काळातही एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याचा धोका पत्करूनच सेवा द्यावी लागतेय. कारण सरकारने लसीकरणाच्या प्राधान्यक्रमात त्यांचा समावेशच केलेला नाही. म्हणूनच आजवर तब्बल 5,000च्या वर एसटी कर्मचारी कोरोना बाधित झाले, तर अनेकांचा जीवही गेलाय. दरम्यान यामुळेच कोविड योद्धा एसटी कर्मचाऱ्याला लस मिळावी यासाठी मान्यताप्राप्त संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. पण पुढे काहीच होत नाही. म्हणूनच एसटी कर्मचारी संघटनेने सरसकट कोरोना लसीकरणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. की आम्हाला आपल्या खात्यामार्फत, आमच्या एसटी महामंडळाच्या खात्यामार्फत आता आमचा रोजचा प्रवाशांबरोबर 150 ते 200 रोज मी कंडक्टर आहे स्वारगेट डेपोला. माझा एकंदरीत 150 ते 200 लोकांबरोबर प्रसंग येतो जवळकीचा. तर त्याच्यामुळं आम्हाला, माझं वय 45 नाही आहे, तरी पण मला लस मिळावी ही माझी अपेक्षा आहे. पण शासनाने तसा आढावा घेतला पाहिजे आणि आम्हाला लस देण्यात यावी सर्वांना, एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना, ही माझी अपेक्षा आहे. बाकीच्या ज्या अत्यावश्यक सेवामध्ये मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळ सुद्धा अत्यावश्यकमध्ये मोडते. आत्ताही एसटीची वाहतूक चालू आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांना अबाव 40 आणि बिलो 40 या दोन्ही कॅटेगरीला सगळ्या एसटी महामंडळाच्या सगळ्या वर्कर्सला हे लस देण्याची व्यवस्था महामंडळाने सरकारने करावी, ही माझी विनंती आहे सरकारला. एसटीतून नाही, मी माझ्या वैयक्तिक मोबाईलवरून ॲपवरून रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन करून मला सरकारतर्फे ससून हॉस्पिटलमधून मला लस मिळालेली आहे. पण ती मी माझ्या वैयक्तिक महामंडळाकडून नाही, तशी अजून सोय केलेली नाही स्वारगेटला तरी. थेट जाऊया पुण्याला. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या संपर्कात आहेत. चंद्रकांत, आपण एसटी कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकदा पोहोचलेले आहात आणि त्यांच्या अनेक वेगवेगळ्या मागण्या असतील किंवा व्यथा असतील त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आत्ताच लॉकडाऊनच्या काळामधला एक महत्त्वाचा मुद्दा, एसटी कर्मचाऱ्यांना 3-3 महिने पगार मिळत नव्हता. ती बातमी आपण लावून धरली होती. आपण स्वतःच चंद्रकांत त्या सगळ्यांशी बोलला होतात. आता पूर्ण लॉकडाऊनचा काळ असेल, लसीकरणाचा म्हणजे सगळा कोरोनाचा काळ असेल, त्या काळात हे काम करत होते, कार्यरत होते 24 तास, आणि असं असताना त्यांनाच अजून लसीकरण झालेलं नाही. हो, त्यांची व्यथाच ती आहे. तुम्ही इतर कोविड योद्ध्यांना लस देता, म्हणजे जसे पोलीस असेल, डॉक्टर्स असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल किंवा पालिकेचे कर्मचारी, स्वच्छता येते, आम्ही सगळ्यांना सरसकट त्यांचं लसीकरण केलं. मग आम्ही एसटी कर्मचारी कोविड योद्धे आहोत. आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतो आणि आम्ही सेवा देतो. लॉकडाऊन असं नाही. आता या अत्यावश्यक सेवेअंतर्गत बस सेवा सुरू आहे. मग आम्हाला लस का नाही? रोज आमचा 150 प्रवाशांशी संपर्क येतो आणि त्याच्यामुळे मग आमच्या जीवाला काही झालं, कोरोना झालं तर करायचं काय? झालंय ऑलरेडी 5-5.5 हजार लोकांना कोरोना झालेला आहे एसटी कर्मचाऱ्यांना. त्यातले 139चा जीव दगावलाय आणि आता गेल्या आठवड्यात तर 750 लोक पॉझिटिव्ह झालेत, बाधित झाले आहेत दुसऱ्या लाटेमध्ये. म्हणून हे सगळ्यांचा जीव टांगणे लागलेला. आपल्यासोबत हे सगळे स्वारगेट बस स्थानकावरचे हे सगळे एसटी कर्मचारी आहेत. सगळ्यांची डिमांड हीच आहे की आम्हाला लस द्यावी. खरं तर जे 45 वर्षाचे वरचे आहेत त्यांना सरकार सरसकट सगळ्यांनाच लस देत आहे, जसं सर्वसामान्य माणसांना. पण बाकीचे काय, एसटी कर्मचाऱ्यांना विचार केला तर 1,04,000 कर्मचारी आहेत. त्यातले 70% कर्मचारी 45च्या आतलेत आणि 30% कर्मचारी वरचे आहेत. त्यामुळे सगळ्यांची मनात भीती तीच आहे की आम्हाला लस नाही मिळाली तर आम्ही काय करायचं? काय सांगायचं? आमचं असं म्हणणं आहे, सरकारने आम्हाला अत्यावश्यक सेवेमध्ये मोडलेलं आहे. ॲक्च्युली सरकारने आमची सोय केली पाहिजे होती सर्व कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी. पण आमच्या इकडं लसीकरणाचं अजूनपर्यंत कुठल्याच गोष्टी मिळाल्या नाही आहेत. ना मास्क मिळाला, ना सॅनिटायझर, ना काय. ॲक्च्युली लोक ड्युटीला जातात. ड्युटीला गेल्यानंतर लोकांना कोरोना होतो. कोरोना झाल्यानंतर त्यांच्याकडे पण गैरसोय होती. आता आमच्या मुंबईला गाड्या तुम्ही महामंडळाला विचारलं का अधिकाऱ्यांना? काय त्यांचं म्हणणं आलं? अधिकाऱ्यांचं म्हणणं आपल्या आता सांगितलं, आम्ही वरती कळवलं आहे. पण अधिकारी आम्हाला म्हणतात फक्त कळवलंय. पण कळवलं तर लसीकरण तर झालं पाहिजे का नाही? पण लसीकरण तर आतापर्यंत आमच्या इथं झालेलं नाहीये. पण यांच्याकडनं मत घेऊ. तुमचं काय मत? लस मिळाली तुम्हाला? नाही मिळाली. तुमचं वय किती आहे? 49. 49. मग तुम्ही सर्वसामान्य म्हणून घेऊ शकता ना?
हो, सर्वसामान्य म्हणून घेऊ शकतो. आणि एक माझं महत्त्वाचं म्हणणं आहे की जसं इतर कर्मचाऱ्यांना, इतर डॉक्टर्सना, नर्सना जसं कंपल्सरी लस दिली जाते, तशी कंपल्सरी एसटी कर्मचाऱ्यांना 50 वर्षाचा असो, 58 वर्षाचा असो, नाहीतर तो 22 वर्षाचा असो, त्याला कंपल्सरी लस दिली पाहिजे. तुम्ही लस घेतली? मी घेतली, पण बाकीच्यांना परंतु मी लस शासकीय महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ऑनलाईन हे केलं होतं. त्यानंतर मी घेतल्यानंतर 8 दिवसांनी आमच्या महामंडळात 45 आणि 45च्या वरती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस दिलेली बाकीच्यांना आहे. नाही. आणि बाकीच्या याच्यात लस मिळावी म्हणून महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने प्रयत्न चालू केलेले आहेत आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. ओके, लस मिळाली का तुम्हाला? नाही, लस मिळालेली नाही. तुम्हाला? नाही, मला पण मिळालेली नाही. पण सर्वसामान्य लोकांना ती ज्या पद्धतीने मिळाली तशी एसटी कर्मचाऱ्यांना सर्वांना एक कोविड योद्धा म्हणून सर्वांना ती लस मिळाली पाहिजे. तुम्हाला मिळाली का? नाही मिळाली. आपण काही महिला वर्ग आहे, विशेषतः महिला कंडक्टर, आपण त्यांनाच विचारूया, लस घेतली का मावशी? नाही, अजून आम्हाला लस दिलेली नाहीये त्यांनी. तुम्ही? नाही घेतलेली. आम्ही लस घेतली नाही. आम्हाला तर 12 तास ड्युटी करावी लागते प्रवाशामध्ये. लस मिळायलाच पाहिजे. आणि घरी लहान मुलं आहेत, त्यामुळे आम्हाला पण भीती वाटते. लस दिलं पाहिजे ना, आम्ही इकडे तिकडे कुठे फिरणार. म्हणजे सुवर्ण, हे खूप जेन्युन कारण आहे. म्हणजे ह्या महिला आहेत, घरात लहान मुलं आहेत, वय 45 नाही म्हणून त्यांना लस दिली जात नाही. म्हणजे त्या जर बाधित झाल्या तर त्यांचं कुटुंब बाधित होणार आहे, त्यांची मुलं बाधित होणार, ही सगळ्यात जास्त चिंता आहे. आता सरकार म्हणतंय फक्त 45च्याच वरती मिळणार. तुम्ही सगळे एसटी कर्मचारी आहात, बाकीच्या कोविड योद्ध्यांना मिळते, तुम्हाला मिळत नाही. तुमची काय मागणी सरकारकडे? सर्वांना दिलं पाहिजे. कुणी असो, करोना हा कुणाला पण होऊ शकतो ना, दिलं पाहिजेत ना. आम्हाला जर अत्यावश्यक सेवेमध्ये तुम्ही रोज कामाला या म्हणताय, मग आम्हाला लस का नाही? लस ही दिली पाहिजेत ना आम्हाला. तुम्ही कामाला कसं काय, आम्हाला घरी बसवा ना तुम्ही. मग ही व्यथा आहे. तुम्ही काय सांगाल मग? तुमची आमचे पण लहान मुलं आहेत. तर कसं असतंय, आता आमच्या घरामध्ये माझे 3 मुलं आहेत. त्याच्यामध्ये वय त्यांचं कमी आहे, पण माझं पण 45च्या कमीच वय आहे, 40 वय आहे माझं. मग आता 45च्या वरच्या लोकांना म्हणतात, आणि आम्ही तर दररोज कामाला येतो. आमचे मुलं पण लहान आहेत, आम्ही पण लहान आहेत. मग लसीकरण करायचं कसं, काय करायचं त्याच्यासाठी आम्ही? तुम्ही घेतली? आम्ही घेतली, बाहेरून घेतली. पण तुम्ही बाहेरून घेतली. मी बघितलं, सुवर्ण ज्यांनी घेतली त्यांनी बाहेरून घेतलेली, त्यांना महामंडळामार्फत मिळालेली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, महिला बस कंडक्टर, त्यांचं खूप जेन्युन कारण आहे की आम्हाला लस द्यावी, म्हणून सरसकट लसीकरण करावं एसटी कर्मचाऱ्यांचं, अशी सगळ्यांची डिमांड आहे. नक्की. चंद्रकांत, तू सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांशी बोललास, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेतलंय. तू असा सोबत राहा. आपल्यासोबत संदीप शिंदे आहेत, अध्यक्ष आहेत महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे, त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. संदीप शिंदे, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. आपली प्रत्यक्ष स्वतःची आपली भूमिका काय आहे? सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं पाहिजे का? अत्यावश्यक सेवेत आहेत, पूर्ण लॉकडाऊनचा काळ, रस्त्यांवर गाड्यांमध्ये होते ते, कुठल्या प्रवाशाला त्रास होऊ नये किंवा अत्यावश्यक सेवेमधला व्यक्ती निश्चित स्थळी पोहोचावा याकरता धडपडत होते. असं असताना या सगळ्यांना सरकारतर्फे लस दिली गेली पाहिजे असं संदीपजी आपल्याला वाटतं का? 100% वाटतं. एकतर मी सुवर्णाताई पहिल्यांदा लोकमतचा आभार व्यक्त करेल की वेतन आमचं रखडलं, लोकमतने आवाज वाढवला. आता कोविडची लस मिळत नाहीये म्हणून लोकमतने पुढाकार घेतला, त्याबद्दल लोकमत ग्रुपचा मी पहिल्यांदा आभार मानतो. तुम्ही आता टीव्हीवरती दाखवताय, ह्या भगिनी, आमच्या महिला भगिनी, लहान लहान मुलं, सासू सासरे, आई वडील घरात वृद्ध असताना ड्युटी करतायत. म्हणजे खरं तर महाराष्ट्र बंद असताना महाराष्ट्र चालू असण्याचा संकेत केवळ एसटी कर्मचाऱ्यांनी दिला. आणि मला सरकारला थेट सवाल विचारायचा तुमच्या माध्यमातून की सरकार एसटी कर्मचारी म्हणजे काय रोबोट समजतं का काय? पोलिसांपेक्षा जास्त रिस्क आमच्याकडे आहे. आमच्या गाडीमध्ये 50-50, 60-60 लोक बसतात, पोलीस काट्या घेऊन उभे असतात, पण थेट प्रवाशांच्या हाताला हात लावून किंवा हातामध्ये तिकीट देऊन आमच्या कंडक्टर मुली काम करतात. आमचे ड्रायव्हर कंडक्टर्स एकत्रित काम करतात. मुंबईमध्ये गेलं वर्ष झालं 4000 कर्मचारी काम करतायत. 5999 कर्मचाऱ्यांचा आकडा आहे बाधित झालेल्यांचा, आणि 143 लोक आजपर्यंत मृत्यू पावलेत. अनेकांचे श्वास अडकायला लागलेत. माझा जाहीर सवाल आहे की जेव्हा राज्याला गरज असते तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करून घेता आणि लस देण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलंय, परिवहन मंत्री महोदयांना पत्र दिले. आमच्या विषयी संवेदना कुठे जातात सरकारच्या? म्हणजे पोलीस कोविड योद्धे होऊ शकतात, डॉक्टर्स कोविड योद्धे होऊ शकतात, त्यांच्या एवढंच काम एसटी कर्मचाऱ्यांनी केलं. रोज 65 लाख लोकांना आम्ही घेऊन जातोय. एवढं सगळं असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयी अनास्था का? हा सवाल माझा तुमच्या मार्फत मला विचारायचा आहे.
खरं तर संदीपजी, लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा बेस्टचे कर्मचारी कमी पडले तेव्हा महामंडळाचे म्हणजे एसटीचे कर्मचारी पाठवले गेले का, तर कुठेही प्रवाशांना त्रास होऊ नये. म्हणजे ह्या कर्मचाऱ्यांना 3-3 महिने पगार मिळत नसून सुद्धा त्यांनी त्यांची ड्युटी पूर्ण केलेली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये असताना सुद्धा असं मग का होतंय? मला तेच विचारायचं ना की ठीक आहे, म्हणजे आम्ही अर्थमंत्री महोदयांचे आभारही मानले, परिवहन मंत्री महोदयांचे आभार मानले की 3 महिन्याचा पगार दिवाळीत दिला, पण उपाशी पोटी आम्ही मुंबईकरांची सेवा केली. 4,000 लोक आजपर्यंत गेली वर्ष झालं मुंबईकरांच्या सेवेमध्ये आहेत. घरदार सोडून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश सगळीकडून लोक मुंबईमध्ये येऊन राहतात, तुमची सेवा करतात आणि ते परत जाताना कोविड घेऊन जातात. घरी आई बाप पोरं बाळ सगळी कोविडनी पॉझिटिव्ह होतात, तरी सुद्धा आम्ही काम करतोय. प्रवासी दैवत समजून काम करतोय. मात्र लस देताना सरकारने मागं काय राहावं? अजून तर आर्थिक विषय अजून आमचे लांबच आहेत. परंतु ह्या गोष्टीची म्हणजे अगदी राजस्थानला आम्ही पहिल्या लॉकडाऊन मध्ये राजस्थानला आम्ही मजूर सोडले सगळे बॉर्डरवरती. राजस्थानचे विद्यार्थी परत घेऊन आलो. घरातून माणूस बाहेर पडत नव्हता, तेव्हा केवळ एसटी कर्मचारी बाहेर होता रस्त्यावरती. याचा विसर कसा पडतोय हाच खरा सवाल आहे. संदीपजी, चंद्रकांत फुंदे बोलतो पुण्यावरनं. बोला आता बोला. काही इतर शहरातले जे डेपो आहेत, नाशिक, औरंगाबाद, मी त्यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी लस मिळाली, काही ठिकाणी नाही मिळाली, काही ठिकाणी फॉर्म भरून घेतले जातात संघटनामार्फत किंवा त्या डेपो मार्फत. हे काय नेमकं कन्फ्युजन काय आहे, जरा प्रेक्षकांसाठी क्लिअर करा ना. नाही, ती मुख्य कामगार अधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं की बाबा शक्य तेवढं हे करा. परंतु आता सरकारी हॉस्पिटलमध्ये जर गेलो मी एसटी कर्मचारी म्हणलं तर पहिले बाहेर जा म्हणतात. ऑनलाईन तुम्ही 45च्या वरचे असाल, ऑनलाईन तुमचा नंबर आला असेल तरच घ्या. एसटीच्या पत्राला कोण विचारत नाही. त्यापेक्षा सरकारचा एक भाग आहोत ना आम्ही. आमचे मालक सरकारी आहात ना. मुख्यमंत्री निर्णय घेतात, परिवहन मंत्री निर्णय घेतात. स्पष्टपणे त्यांनी आदेश दिले की जसे डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ असेल, पोलिसांचा स्टाफ असेल, त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं वयाचा विचार न करता 18 वर्षाचा असो नाही तर तिकडे 58 वर्षाचा असो, वयाचा विचार न करता प्राधान्यानं जर त्यांना कोविडची लस दिली, किमान आमची मुलं बाळ तरी आशेने तरी राहतील की नाही जरी झाला कोरोना तरी जास्त इफेक्ट होणार नाही. आमची तरुण मुलं आता औरंगाबादचं कालचं त्याला इंजेक्शन आम्ही पाठवले, श्वास गुदमरतोय, त्याला श्वास घेता येत नाहीये. अशा अवस्थेमध्ये त्या औरंगाबादवरून त्यांनी फोन केला, काळी जळतंय आमचं, की काय आपण कोणत्या लोकांचं नेतृत्व करतोय, त्यांना तर त्यांचा श्वास आपण त्यांना देऊ शकत नसेल. आर्थिक विषय तर अजून खूप लांब आहेत फुंदीजी. परंतु आम्ही जिथं काम करतोय तिथं आमच्या आरोग्याची जबाबदारी जर सरकार स्वीकारणार नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय उरतोय आमच्याकडे? तुम्ही फॉलोअप घेताय मान्य आहे, पण आता लॉकडाऊन आहे, मग आता आंदोलनाचं पवित्र कितपत योग्य वाटतं? मुळात लसीकरणाच्या याच्यासाठी तुम्ही एक संघटना, इतर काही संघटना आहेत, त्यासाठी नेमका कसा पुढाकार घेणार? बाकीच्या संघटनांशी तुम्ही बोलणार का? कारण फक्त 45 वर्ष कामगारांना ती मिळते, तिथे सामान्यांना मिळते, तर बाकीच्या कामगारांचं काय? अशी किती संघटना? माझं म्हणणंच हे आहे की आजची चर्चा आपली बघून, मागच्या वेळेसही लोकमतच्या चर्चेवरून निर्णय घेतले, तसेच आजची चर्चा बघून माननीय मुख्यमंत्री महोदय, संवेदनशील मुख्यमंत्री महोदय हे आजचा एसटी कामगारांचा आजच्याच विचार करून आजपासून लस द्यायचा निर्णय जर घेतला तर आम्हाला आंदोलनाची वेळ येऊ नये. परंतु जीव जाण्यापेक्षा आंदोलन करून आमच्या भावना पोहोचवणं हे तर आमच्यावरती ते काम करणं सोपं आहे. आता कोविडचे सरकारी खूप बंधन आहेत. 5 पेक्षा जास्त लोकांनी रस्त्यावरती यायचं नाही वगैरे वगैरे अनेक गोष्टी जरी असल्या तरी आमच्या भावना पोहोचवणं, आंदोलनाचा दुसरा उद्देश काय असतो की आमच्या भावना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या भावनांचा विचार करून सरकारने आजच्या आज परिपत्रक काढणं आवश्यक आहे. संदीपजी, मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना कधी पत्र आपण पाठवलेलं आहे? त्यांच्यातर्फे काही अजूनपर्यंत पावलं उचलली गेली आहेत का? उत्तर आलंय का? कुणाशी संपर्क साधला गेलाय का? उत्तर मला मुख्यमंत्री कार्यालयातून मेलचं माझ्या उत्तर आलंय की आपलं पत्र मिळालं आणि आशिष कुमार यांच्याकडे हे पत्र पुढील कार्यवाहीसाठी पाठवलेलं आहे. त्याची तारीखही मी आपल्याला देतो. आणि मला दुसरं पत्र आमच्या परिवहन मंत्री महोदयांना आम्ही पत्र पाठवलंय, त्याचं मात्र उत्तर आलं नाही. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून आम्हाला उत्तर आलेलं आहे की तुमचं पुढील कार्यवाहीसाठी दिलं, पण पुढची कार्यवाही काही झालेली नाहीये ना अजून. संदीपजी, एकूण अंदाज जर घ्यायचा झाला तर किती कर्मचारी आहेत आणि सरसकट सगळ्यांना कोरोनाची लस दिली जावी असं आपलं म्हणणं आहे का? का फक्त आपल्या संघटनेतर्फे आपण पाठवलंय म्हणणं त्याप्रमाणे आपल्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांना लस अपेक्षित आहे? सुवर्णताई, आम्ही एसटी मध्ये 98,000 कर्मचारी आणि अधिकारी आहोत. या सर्वांना दिलं पाहिजे. सर्वांचा संपर्क तिथे येतो
एकदम अजून त्याच्यातली विशेष बाब म्हणजे कशी की त्यांना लस तर सर्वांना सरसकट दिली पाहिजे. संघटना ही संघटना ती संघटना असं बोलणं पाप आहे खरं तर, ते खरंय, तसं खरंय. बोलणारे नाही. हम्म. परंतु आतापर्यंत आमचे 5,999 कर्मचारी जे बाधित झाले किंवा 143 कर्मचारी मृत्यू पावले, त्यात 50 लाखाचा विमा आम्हाला जो दिला जातो ना, केवळ 9 लोकांना 50 लाखाचा विमा दिला गेलाय. म्हणजे 143 लोक मृत्यू पावले, त्यातल्या 9 जणांना 50 लाखाचा लाभ मिळालाय. आणि त्याच्यात एवढ्या जाचकाठी आहेत की तो प्रत्यक्ष कोविडच्या सेवेमध्ये सहभागी असला पाहिजे. आता आम्ही जर गाडी चालू केली असेल, आमच्या गाडीमध्ये कोविडचे पेशंट येत असतील, किंबहुना आता मुख्यमंत्री महोदयांनी ब्रेक द चेन परवा दिवशीपासून डिक्लेअर केलंय, तरी सुद्धा आमच्या गाड्या चालू आहेत. म्हणजे काय की कोविडच्या काळात आम्ही कोविडची सेवा आहे नाही, परंतु आता जर एखादा कर्मचारी मृत्यू पावला तर प्रशासन म्हणणार नाही तुम्ही कोविडमध्ये प्रत्यक्ष सहभागी नाही. म्हणजे अपेक्षित काय आहे किंवा त्याची नेमकं त्यांना म्हणायचंय काय की कोविडचा पेशंटच गाडीत असला पाहिजे किंवा कोविडच्या हॉस्पिटलमध्येच आम्ही कामाला गेलं पाहिजे का? तेव्हा त्या सगळ्या जाचकाठी ज्या परिपत्रकामध्ये आहेत, सरसकट सगळे जे कोविडच्या काळामध्ये ड्युटी बजावत असताना आमची लोक मृत्युमुखी पडले, त्यांना सर्वांना 50 लाखाचा विमा दिला गेला पाहिजे. त्या परिपत्रकामध्ये बदल घडला पाहिजे अशी विनंती आपल्या मार्फत आम्ही करत आहोत. नक्की. चंद्रकांत फुंदे आणि संदीप शिंदे, आपण दोघेही असेच सोबत आपल्याशी संवाद साधायचा आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेतो आहोत. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बोलतो आहोत. चंद्रकांत फुंदे पुण्याचे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विषय हा आहे की सगळेच्या सगळे एसटीचे जे कर्मचारी आहेत त्यांना लस सरकारकडून मिळायला हवी, कारण तेही अत्यावश्यक सेवेतच काम करतायत. चंद्रकांत, मग मुद्दा हाच आहे जो संदीप शिंदे यांनी सुद्धा काही क्षणापूर्वी उपस्थित केला की अत्यावश्यक सेवेची भूमिका बजावतायत, अत्यावश्यक सेवा ते देत आहेत, पण अत्यावश्यक सेवेच्या यादीत ते नाही आहेत, त्यामुळे अनेक गोष्टींना त्यांना मुकावं लागतंय. हो, निश्चितच. सुवर्ण, एसटी कर्मचाऱ्यांना लसीकरण का गरजेचं आहे सरसकट, याचं एक उदाहरण आपण प्रेक्षकांना सांगूयात. हे कर्मचारी आहेत, यांना कोरोना झाला होता. मला सांगा, तुमचं बिल किती आलं होतं आणि सरकारने काय दिलं होतं? माझं बिल 2,52,000 रुपये झालेले आहे. अजून शासनाकडून आमच्या खात्याकडून कुठलेही रुपये मला मिळालेले नाही. कुठलंही? तुम्ही फॉलोअप घेतलं? हा, घेतलेलं आहे. मेडिक्लेम आहे की नाही तुम्हाला? मेडिक्लेमचं आहे की. मग काय मेडिक्लेम मध्ये नाही मिळालं बिल? अजून मिळालं नाही. फाईल परत आली ती रिटर्न. मग हे पैसे कसे गोळा केले? मी पैसे आमच्या पाहुणेरावळ्यांच्याकडून गोळा केलेले आहेत त्यावेळेस. म्हणजे कोरोना लस का जरुरीची हे याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. यांचं बिल 2.5 लाख आलेलं आहे. 2.5 लाख बिल. एसटी कर्मचाऱ्याचा पगार किती आहे, मिळणार कसे? त्यांनी पाहुणेरावळकडून गोळा केले. उदाहरण आणखीन एक कांबळे मॅडम आहेत. मला सांगा, तुम्हाला मेडिक्लेम आहे का कोरोनाचं? नाहीये सर. काय सांगितलं? मेडिक्लेम नाहीये. आणि आम्ही आता एसटी कर्मचारी, चालक, वाहक, प्रवाशांच्या सेवेसाठी घराच्या बाहेर पडतो. शेकडो लोकांमध्ये आम्ही काम करतो. आमच्यासोबत कोरोना घरी जाऊ शकत नाही का? आमच्या परिवाराला, मुलांना, सासू सासरे, वयस्कर लोकांना कोरोना होऊ शकणार नाही का? मग आम्हाला लस का नाही? आम्हाला लस मिळावी अशी आमची विनंती आहे. तुमची काय म्हणणं आहे? लस मिळावी की नाही? लस मिळावी. एसटी जर महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे तर त्याचा कर्मचारी हा पहिल्यांदा सुरक्षित असला पाहिजे. त्याला लस पहिल्यांदा मिळाली पाहिजे, तेव्हा सगळा महाराष्ट्र सुरक्षित राहील. तुम्ही काय सांगाल? अत्यावश्यक सेवेमध्ये जर एसटी कर्मचारी आहेत तर त्यांना लस ही मिळायलाच हवी. आम्ही अत्यावश्यक कर्मचारीच आहोत ना, आम्हाला पाहिजेच लस. मिळायलाच पाहिजे, कारण आमच्या घरात पण लहान पोरं वगैरे आहेत, त्यामुळे लस मिळायलाच पाहिजे. आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. तुलाही कोरोना झाला होता. मला सांगा, तुम्हाला सुट्टी मिळाली होती का? नाही, मला सुट्टीसाठी अर्ज पण केला होता, पण ती सुद्धा रजा मंजूर झालेली नाहीये. मी कोरोनाच्या काळात आजारपणाची जी रजा असते ती मंजूर नाही, मी येलोपी लागली. तू काय सांगितलं महामंडळाने? काय अर्ज दिलेला तो पुढेपर्यंत पोहोचलाच नाहीये. बिल मिळालं त्याचं काही? बिल वगैरे काहीच नाही. तुम्ही काय सांगाल? हे सगळे व्यथा ऐकले आहेत आम्हाला महामंडळाकडून पैसे मिळावेत. आमचे आम्हाला लोकांचे देणे येते. आम्हाला लवकरात लवकर पैसे मिळावेत ते. तुम्ही काय सांगाल? मी बेस्टसाठी गेलो होतो सेवा देण्यासाठी. मला तिथं कोरोना झाला आणि मी इथं रजेचा अर्ज दिला, पण माझी कोरोनाची विशेष रजा कुठल्याही प्रकारची पास झालेली नाही आहे. माझी जी रजा होती त्या रजेतून ती रजा अर्ज केली गेलेली. अत्यावश्यक सेवेमध्ये काम करताना इतर कर्मचाऱ्यांना जे सगळे भत्ते दिले जातात, त्यांना पगार वाढ दिली जाते, ती एसटी कामगारांना कुठंच दिली जात नाहीये. एसटी कामगाराची फक्त पिळवणूक केली जाते आणि एसटी कामगारांवर प्रत्येक गोष्टीमध्ये कुठेही काय झालं की एसटी कामगार बोलवला जातो, त्याला कुठलीही फॅसिलिटी मिळत नाहीये. ती मिळावी ही आमची सरकारला मागणी आहे. काका, तुम्ही काय सांगाल? शिवसैनिक दिसता तुम्ही,
तुमचं सरकार आहे, हे सगळे कर्मचारी तुमच्या सहकारी आहेत, त्यांच्या व्यथा तुम्ही ऐकल्या, काय सांगाल उद्धव सरकार ठाकरे सरकारला? ठाकरे सरकारला सांगायचं काय, आता आम्ही एसटीचे कर्मचारीच आहे सगळे, आम्ही अत्यावश्यक सेवा देत असतो. अत्यावश्यक सेवा देत असताना आम्हाला लस दिलीच पाहिजे. 45 वर्ष असो किंवा 22 वर्ष असो, कितीही वर्ष असो, लस सरसकट सगळ्याला भेटली पाहिजे, एवढंच मी सरकारला सांगू शकतो. आपण सगळ्यांच्या व्यथा ऐकल्या आणि नुसतं लसीकरण का जरुरी आहे हे आपण जाणीवपूर्वक यांच्याकडनं जाणून घेतलं, कारण प्रत्येकाचं बिल किती आलं, त्यांना साध्या सुट्ट्या पण नाही दिल्या आजारपणाच्या कोरोनाच्या काळातल्या, म्हणून यांना लसीकरण सरसकट गरजेचं आहे. सुवर्ण खरंय. आणि तू एका महिलेशी संवाद साधलास, त्यांनी खूप महत्वाचं वाक्य उच्चारलं की आम्ही जर सुरक्षित राहिलो, कारण आम्ही हजारो प्रवाशांमध्ये असतो, आम्ही जर सुरक्षित राहिलो तर महाराष्ट्र सुरक्षित राहील. संदीप शिंदे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही बोलूया. संदीप शिंदे, परिवहन मंत्र्यांकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अजून कुठलंही उत्तर आलं नाहीये. आपण आमच्या माध्यमातून काय आवाहन करताय किंवा आंदोलनाचा जो इशारा दिलाय त्याच्याविषयी काय स्पष्ट कराल संदीपजी? मी सुवर्ण 11 डिसेंबरला मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं आणि त्यानंतर बरोबर 1 महिन्यानी परिवहन मंत्री महोदयांना पत्र दिलं. मला उत्तर त्यांचं यावं असं अपेक्षित नाहीये. अपेक्षित काय आहे की हा सगळा आक्रोश टीव्हीवरती चाललाय, आमच्या महिला भगिनी बोलतायत, हे काय कुणी जाणून सांगून शिकून आणलेली लोक नाहीयेत. तर ही लोक अंतर्मनातली तळतळ सांगतायत की 2-2, 3-3 लाख रुपये आम्ही भरलेत. आधी आता सुवर्ण विषय निघाला म्हणून सांगतो की आमची 14 दिवसाची रजा देऊ असं आमच्या जेसीएफ मध्ये सांगितलंय, एमडी महोदयांनी मान्य केलंय, पण अजून कोरोना काळातली रजा आम्हाला मिळत नाहीये. 987 पार्ट 2 नावाचं एक आमच्या मेडिकल बिलाचं एक कॉलम आहे ज्याच्यामध्ये 99% आम्हाला बिल मिळतं. त्या 987 पार्ट 2 मध्ये अजून बिलं जात नाहीयेत. म्हणजे आमची हे तर कोरोनाची बिलं आहेत, 3 वर्षापासून अजून आम्हाला बिलं 2.5-3 वर्षापासून रेग्युलर मेडिकल बिलं आलेली नाहीयेत. अजून तर आमची महागाई भत्ता आहे, घरभाडे भत्ता आहे, रेट ऑफ इन्क्रीमेंट आहे, ते तर देणे अजून वेगळीच आहेत. परंतु कोरोना कालावधीमध्ये आम्ही काही आमच्या जवळचं सोनं नाणं घाण ठेवून पाहुण्या रावळ्याकडून पैसे घेतलेत, ते पैसे आम्हाला मिळत नाहीये. महाराष्ट्र शासनामध्ये मला नाही वाटत कोणतं खातं असं असेल की ज्याच्याकडे कॅशलेस योजना नाहीये. आम्ही कॅशलेस मागायला गेलो की म्हणतात नाही इंडोर घ्या, आउटडोर तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे आम्ही एसटी वाले कर्मचारी एकतर त्या महाराष्ट्राची सेवा करतोय, आम्ही भारताची सेवा करतोय का पाकिस्तानात करतोय हेच आम्हाला कळायला मार्ग नाहीये. म्हणजे जेव्हा राज्यावरती संकट येईल तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना बोलून घ्यायचं आणि त्यांना काय द्यायचा विषय आला की नाही 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 तुमचं बॅलन्स शीट लॉस मधलं आहे, तुम्ही तोट्यामध्ये चालता. आम्ही तोट्यामध्ये का चालतो याची 100 कारणं समोर आली ना. कोर्टाने सांगितलं की एसटीचा उद्योग हा सेवा उद्योग आहे, एसटी पैसे कमवायचं साधन नाहीये. जिकडे तिकडे एसटीचा वापर करून घेतात, खेडोपाडी 2-2 शीटवर एसटी जाते. मग आमच्या नफ्या तोट्याचा विचार आम्हाला देतानाच काय येतो हाच खरा सवाल आहे. आणि म्हणून म्हणजे मी 100 वेळा खरं तर मी आभार मानेल या IBN लोकमतचं की वेतनावरती तुम्ही चर्चा लावली, वेतनाच्या प्रश्नी लगेच आमचं 3 महिन्याचं वेतन मिळालं. या कोरोनावरती चर्चा लावली, याच्यावरती तातडीने मार्ग सुटला पाहिजे. आम्ही काय आम्हाला काय राजकारण करायचं नाहीये. हाच प्रयत्न आहे की आपला आवाज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत, परिवहन मंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचं उत्तर आपल्याला मिळेल. लसीकरण मुळात सुरू झालं पाहिजे. आंदोलनासंदर्भात आपण काय सांगाल? आंदोलनाचा इशारा आपण दिलेला आहे. खरं तर आता अत्यावश्यक सेवेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची महाराष्ट्राला नितांत गरज आहे. असं असताना आंदोलनाविषयी आपण काय सांगाल? नाही, आता मागचा जर आलेख जर बघितला तर सगळ्यात जास्त प्रसाद आहे ना आम्हाला ह्या बेस्ट उपक्रमातून मिळालाय. म्हणजे मुंबईमध्ये सेवेला आलो, एका रूम मध्ये 6-6 मेंढर कोंबतात तशी लोक कोंबलीत आमची लोक बाहेरून आलेली. कसा कोरोना होणार नाही? मुख्यमंत्री महोदय म्हणतात 144, 5 पेक्षा जास्त लोक. अरे इथं एका रूम मध्ये आमची 10 लोक 6 लोक घातलेत, त्यांना व्हेंटिलेशन नाहीये, त्यांना एसी चालू करून देत नाहीत. 250 रुपये दिवसभरात मुंबईमध्ये एखाद्या माणसाने जेवण करून दाखवावं, मी त्याचा सत्कार करेल जाहीर. म्हणजे 2 टायमाचं जेवण, 1 टायमाचा नाश्ता, 2 टायमाचा चहा मिळून 250 रुपये. काय चेष्टा लावली आमची मला कळायलाच मार्ग नाही. आणि मुंबईमध्ये या 8 दिवस 15 दिवस काम करा, जाताना कोरोनाचा प्रसाद घेऊन जा, घरी तुमच्या लोकांना करा. आता 144 लागली ब्रेक दी चेन. आता डेपो मध्ये फरमान काढले, सगळ्या लोकांनी यायचं, गाड्या सुटणार नाहीत, पण तुम्ही इथं माझ्या समोर आलं पाहिजे का? तर तुम्ही हजेरी लावा इथं, तर तुमचा पगार देऊ. काय चाललंय म्हणजे की गर्दी करू नका असं मुख्यमंत्री महोदय सांगतात. डेपो मध्ये मात्र हे म्हणतात तुम्ही सगळी लोक या, हजेरी लावा, नंतर तुमच्या लॉकडाऊन प्रेझेंटी दिली जाईल. असं सगळं परस्पर विरोधी आहे. म्हणून परिवहन मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, आम्हाला राजकारण करायचं नाहीये, तातडीने त्यांना बोलवलं पाहिजे, आम्हाला लस दिली पण पाहिजे. आमचा विचार व्हावा आणि लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांचं लसीकरण सरकारतर्फे केलं जावं अशी मागणी आपण करताय. संदीप शिंदे, आपण या संवादात सहभागी झालात, आपले आभार. अर्थातच आपलं म्हणणं, आपली अपेक्षा ही परिवहन मंत्र्यांपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण नक्की पोहोचू. चंद्रकांत, आपलेही आभार.
बुलेटिनमध्ये नाशिकमधून एक बातमी आपण बघतोय. चक्कर येऊन पडल्यामुळे नाशिक शहरात एकाच दिवसात 9 जण दगावलेत अशी धक्कादायक घटना समोर येते. 2 दिवसांपूर्वी ही चक्कर आल्यानं 4 जणांचा मृत्यू झाला होता. नाशिकमधील नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा एका दिवसात 9 वर गेलेला आहे, तर गेल्या 3 दिवसातील आकडा 13 वर पोहोचलाय. या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातही चिंता व्यक्त केली जाते. चक्कर येणं, मळमळ होणे यासारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला नाशिक शहरातल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे. प्रशांत बाळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय अधिक सांगाल, हा सगळा काय प्रकार आहे? हा प्रकार नेमका काय आहे तेही समजायला तयार नाही, पण गेल्या 15 दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढतोय आणि हीट वेव्ह आली की काय अशा प्रकारची परिस्थिती नाशिक जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. नाशिक शहरात त्याची दाहकता वाढली आहे. अवघ्या 3 दिवसावरी 4 युवकांचा, जे निरोगी होते, ज्यांना कोणती अडचण नव्हती, त्रास नव्हती, आणि अचानक उलट्या मळमळ व्हायला सुरुवात झाली. आणखीन ही लोक अक्षरशः तडकाफडकी अवघ्या काही तासात मृत्युमुखी पडली. डॉक्टरांकडे धावधाव होत आहे, पळापळ होत आहे, पण नेमकं काय होत आहे? खरं तर काही जणांचा मृत्यू नंतर सुद्धा स्वॅब तपासणी करण्यात आली, त्याचा रिपोर्ट अजूनपर्यंत कालच्या येण्याचं बाकी आहे. पण 3 दिवसामध्ये धक्कादायक 3 दिवसांमध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यातले बहुतांश लोक निरोगी होते. चक्कर आली, चक्कर येऊन बेशुद्ध पडला तो व्यक्ती आणि मग त्याचा मृत्यू झाला, अशा घटना घडलेल्या आहेत नाशिकमधून. कुंभमेळ्यातून माघारी फिरा असा सल्ला निरंजनी आखाड्यानं त्यांच्या साधू संतांना दिलाय. 17 एप्रिलला म्हणजे गंगास्नान झाल्यावर परतीचा प्रवास सुरू करा असं आवाहन साधू संतांना करण्यात आलंय. अन्य 12 आखाड्यांनाही असं आवाहन करण्याची विनंती निरंजनी आखाड्यानं केली आहे. कुंभमेळा जिथं होतोय त्या हरिद्वारमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय. हरिद्वारमध्ये 24 तासात 613 कोरोना रुग्ण आढळले, त्यामुळे तिथली आरोग्य व्यवस्था तणावात आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतोय आणि म्हणून हे आवाहन करण्यात येत आहे. या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत. ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पण न्यूज 18 लोकमत नक्की आवाहन करेल, आम्हीही मास्क वापरतोय, कोरोना नियमांचं पालन करतो आहोत. तुम्हीही पालन करा, कोरोना टाळा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.